श्री गणेश यात्रा कमेटी गोमेवाडी सन 2023 एक गाव एक गणपती परंपरा। अध्यक्ष श्री अमित पवार मामासाहेब, उपाध्यक्ष श्री सीमंत जरग, खजिनदार श्री वसंत सालार, दे सरपंच। 21 जणांची यात्रा कमिटी आहे। यामध्ये वाडी वस्ती गाव सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश आहे। मुलाखत श्री गणेश कुलकर्णी सर। औध संस्थान काळापासून गणपती यात्रेची परंपरा आहे। 150 वर्षापूर्वीपासून एक गाव एक गणपती बसवला जातो। त्यापूर्वी गणपती बसवत आहे असे जुने लोक सांगतात। नमस्कार, मी जगन्नाथ दशरथ गाडगे। सर्व गणेश भक्तांचं गणरायाची नगरी गोमेवाडीमध्ये गणेश यात्रा 2023 निमित्त सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तसेच आमची 2023च्या यात्रा कमिटीचे सुद्धा स्वागत करतो। त्यांनी श्रीची स्थापना झाल्यापासून विसर्जन आणि विसर्जनाच्या नंतरच्या एक दिवस असं पूर्ण 10 ते 11 दिवस 11 ते 12 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सुंदर अशा गणेश पंधरवड्याची
औंध संस्थानामध्ये गोमेवाडी गावात छत्रपतींच्या काळामध्ये देशपांड्यांना गोमेवाडीचं वतन मिळालं आणि गंभीर असणारे देशपांडे वतनावरती इथं आले आणि त्या कालखंडापासून आजपर्यंत या गावामध्ये गोमेवाडीचं ग्रामदैवत श्री गजाननाची यात्रा भरली जाते असं आम्ही ऐकलेलं आहे. कारण त्याच्या पूर्वीची परंपरा असली तर आम्हाला माहित नाही, पण जे ऐकलंय ते आम्ही तुम्हाला आज सांगतो. त्या परंपरेनुसार या गावामध्ये जो गणपती बसला जातो हा एक गाव एक गणपती हा पूर्वीपासून आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असेल, परंतु गावचा हा एकच गणपती असतो आणि या गणपतीची सुरुवात गणपतीची मूर्ती कुंभारानं तयार करून न्हाव्याच्या माध्यमातून गावाला द्यायची ही परंपरा चालू होती. परंतु कालखंडामध्ये कुंभारांना न्हाव्यांना सुतक आलं आणि त्या सुतकामुळं खंडित परंपरा होणं म्हणून सोनारने गणपती द्यायला सुरुवात केली आणि न्हाव्याबरोबर सोनार ह्या दोघांनी गणपती गावाला द्यायचा. न्हाव्याच्या गणपतीची मिरवणूक सुतारांनी काढायची आणि सोनाराच्या गणपतीची मिरवणूक न्हाव्याच्या दुसऱ्या कुटुंबानं काढायची. या पद्धतीनं डोक्यावरनं गणपती घेऊन पहिल्या दिवशी सायंकाळी साधारणपणे 4-4:30च्या दरम्यान गावामधनं गणपतीच्या स्थापनेसाठी मिरवणूक निघते. वाजत गाजत पारंपरिक वाद्य असतात. गावातल्या होलार समाजाची लोक आद्य कर्तव्य म्हणून वाद्य वाजवण्यासाठी इथे येतात. त्याच्यानंतर त्याच्या पुढं कोण लेझिम खेळतं, कोण दानपट्टा खेळतं, असं करत ही मिरवणूक गावातनं निघते आणि गावामध्ये येऊन गणपतीची स्थापना केली जाते. स्थापना केल्यानंतर आरती होते, प्रसादाचं वाटप होतं आणि यात्रा कमिटी त्याच ठिकाणी जे गणपती स्थापनेसाठी आलेले आहेत असे गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन यात्रा कशी करायची, कोणी त्याचं प्रमुख व्हायचं, काय करायचं, या पद्धतीने ही यात्रा केली जाते. या यात्रेमध्ये पूर्वीपासून गणपतीच्या यात्रेमध्ये कुस्त्या, तमाशा, बकऱ्याच्या टकरी, बैलगाड्याच्या शर्यती, विविध सांस्कृतिक कार्यक्रम असं नियोजन केलं जातं. याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या कार्यक्रमांचं नियोजन होतं त्यामध्ये तमाशा हा कार्यक्रम मात्र गणपती विसर्जनानंतर सुरू होतो. म्हणजे गणपतीच्या समोर तमाशा होत नाही तर गणपतीचं विसर्जन होतं आणि लोकांच्या करमणुकीसाठी गणपती विसर्जनानंतर त्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम तमाशाचा असतो. त्याच वेळेला तमाशाच्या कार्यक्रमाच्या वेळेला महिला वर्गासाठी त्यांचं मनोरंजन करण्यासाठी भारुडाचा कार्यक्रम हा दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणचं भारुड या ठिकाणी ठेवलं जातं आणि तो भारुडाचा कार्यक्रम दुसऱ्या बाजूला चालू असतो. त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी यात्रा जी भरते त्या यात्रेच्या लोकांसाठी महाप्रसादाचं वाटप गावस्वरूपी कधी गावातील काही व्यक्ती स्वतःहून स्वीकारतात की आम्ही महाप्रसाद देतो आणि त्या अनुषंगानं महाप्रसादाचं वाटप करण्यासाठी खिरीचा कार्यक्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे. ती दरवर्षी खीर असते. ती खीर शिजवायची चालू असते, एका बाजूला तमाशा एका बाजूला चालू असतो आणि भारुड तिथंच चाललेलं असतं. अशी एकाच वेळेला 3 गोष्टी गणपती विसर्जनानंतर चालू झालेल्या असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी महाप्रसाद जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरातल्या गणपतीला ग्रामदेवतेला महाप्रसाद दाखवला जातो आणि सगळ्या गावाला तो महाप्रसाद वाटला जातो आणि त्याच्यानंतर 10 वाजता पुन्हा तमाशाला सुरुवात होते. 3 वाजेपर्यंत तमाशा चालतो. 3च्या पुढं पूर्वी बकऱ्याच्या टकरी चालत होत्या, परंतु प्राणी संघटनेच्या ह्याच्यामुळे त्याच्यावर बंदी आली आणि बकऱ्याच्या टकरी बंद झाल्या आणि त्याच्यानंतर मग कुस्ती 4 वाजता चालू होती. ती 4 वाजल्यापासून 7-7:30 पर्यंत गावामध्ये जंगी कुस्त्याचं मैदान भरतं. हे कुस्त्याचं मैदान गावस्वरूपी असतं. गावस्वरूपी कुस्त्याच्या मैदानाला सुरुवात होते आणि गाव बाजूला होऊन त्यामध्ये मग वैयक्तिक कुस्त्यांना सुरुवात होते. मग या कुस्त्या लाखो रुपयापर्यंतचा खर्च करून या कुस्त्यांचं आयोजन केलं जातं. या कुस्त्या गावस्वरूपी होतात आणि कुस्त्यानंतर हा कार्यक्रम संपतो, अशी ह्या गावची परंपरा आहे. यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अध्यक्ष निवडतात, उपाध्यक्ष निवडतात, खजिनदार निवडतात. दरवर्षी नवीन यात्रा कमिटी तयार होते आणि यात्रा कमिटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक, सर्व ठिकाणची लोक सहभागी होतात. ह्याच्यामध्ये आबालवृद्धापासून लहान मुलापर्यंत सगळेजण सहभागी होतात आणि माझा गणपती आहे, माझ्या गावचा गणपती आहे, माझी यात्रा आहे, या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन करून त्याच्यामध्ये सहभागी होऊन ही यात्रा संपन्न करतात. धन्यवाद. त्याची हडावी संतती